तीर्थक्षेत्रावर आम्ही जातो, का जातो? तीर्थक्षेत्र सकारात्मक ऊर्जेने भरलेले आहेत. समाधान वाटते मनाला, संतुष्टी मिळते तिथे गेल्यानंतर. असं आमच्यासाठी कोणी तिथे असं पायघड्या घालून बसलेले नाही आहे. तथापि जिथे मिळेल तिथे बसतो, जिथे मिळेल तिथे झोपतो आणि काय मिळेल ते प्रसाद म्हणून घेतो. घरातल्या पंचपक्वान्न सुद्धा गोड लागत नाही, पण त्या तीर्थक्षेत्रावर दिलेले थोडासा प्रसाद सुद्धा अमृतासारखा वाटतो आम्हाला. का? त्या प्रदेशाचा परिणाम आहे. आता मठावर बरीच लोक येतात, प्रसाद असतो, खीर वाढायला की नको 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 ते म्हणतात. खीर एक तर गोड खायची सवय हल्ली पिढीला कमी आहे, होय ना? कारण तिखट खाण्याची सवय, तिखट म्हणजे लक्षात आलं ना, ती खाण्याची सवय अधिक असल्या कारणाने आता गोड खायला मागत नाही. सुरुवातीला म्हणतात भात वाढा, खरे ही नको जास्त, एवढीशी एक चमचा, छोटा चमचा वाढा म्हणतात. आणि थोडंसं खाल्ल्यानंतर म्हणतात आणखीन एकदा मिळेल का होती खीर. असा कोण खास बनवत नाही, पण त्या अन्नछत्र जरी असला तिथे असा कुठलाही पंचपक्वान्न नसतो. एक सार असते, एक भाजी, सांबार आणि भाजी, आमटी भाजी आणि भात आणि थोडीशी खीर असते. आलेले प्रत्येक व्यक्ती म्हणत असते की असं प्रसाद आम्ही कुठेही घेतलेले नाही.